चला जाणून घेऊयात 25 मिनिटात 50 बातम्या अगदी झटपट सुरुवात करूयात इंदापूरच्या बातमीने। इंदापूर तालुक्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली। टनू गावात एका शेतकऱ्याला ही वस्तू सापडली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात। रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा आंबेत महाप्रळ ब्रिज वाहतुकीला बंद आहे। हा पूल वाहतुकीला खुला करावा आणि या ठिकाणी नवीन ब्रिज बांधावा या मागणीसाठी पायी दिंडी काढण्यात आली। उल्हासनगरच्या सी ब्लॉक ते शांतीनगर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 26 कोटींचा निधी MMRDAच्या माध्यमातून मंजूर झालाय। मात्र असं असताना देखील या रस्त्यावर डांबरीकरण केलं जात असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। मुंबईतील टँकर चालक मध्यरात्रीपासून संपावरती गेलेत। मुंबईत 2000हून अधिक टँकर आहेत आणि त्यामुळे टँकरवर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांना याचा फटका बसणार आहे। पर्यटन डोळ्यासमोर ठेवूनच मुंबईकरांसाठी 50 ओपन डेक बसेसचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे। या बसेसचा वापर मुंबई दर्शनासाठी करण्यात येईल। या बसेसच्या निर्मितीची ऑर्डर बस निर्मिती कंपनीला दिली असल्याचं बेस्टने स्पष्ट केलंय। मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट उपक्रमाकडून 55 इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होणार आहेत। मुंबई शहरातील बेस्टचे आगार आणि परिसरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येईल। त्यासोबतच मोबाईल ॲपचाही पर्याय ग्राहकांना येत्या काळात विकसित करण्याचा बेस्टचा मानस आहे। दहिसर ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर ते गुंदिवली मेट्रो 7 मार्गिकेच्या सेवा वेळेत महामुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडने वाढ केलेली आहे आणि त्यानुसार आजपासून आता शेवटची गाडी रात्री 10:09 ऐवजी रात्री 10:30ला सुटणार आहे। पूर्व सूचना न देता अचानक 3 ट्रेन रद्द केल्यानं रत्नागिरीतून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले। जनशताब्दी एक्सप्रेसला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। कोकण रेल्वेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला। दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या 7841 घरांची संगणकीय सोडत 17 फेब्रुवारीला निघणार आहे आणि याआधी या सोडतीसाठी 10 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती। मात्र आता तारखेत बदल करण्यात आला। शून्य नोंदणी असलेल्या काही तांत्रिक आर्थिक अडचणींमुळे काम सुरूच न झालेल्या अव्यवहार्य ठरलेल्या प्रकल्पाची नोंदणी आता विकासकांना रद्द करून घेता येणार आहे। त्यामुळे अशा विकासकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे। राज्यात आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी उबरने 3 आठवड्यांच्या आत परवान्यांसाठी अर्ज करावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। देशात कोणत्याही ॲप आधारित टॅक्सी सेवेला परवान्याशिवाय काम करता येणार नाही असं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणचा धक्कादायक प्रकार समोर आला। वीज कनेक्शन न देता एका गरीब कुटुंबाला गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून लाईट बिल दिलं जात आहे। जबरदस्तीने हे बिल देखील या कुटुंबाकडून भरून घेतलं जात आहे। या प्रकरणी चौकशी केली जाईल असं दीपक केसरकरांनी म्हटलं। बजरंग दल आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या विरोधात चेतावणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं। छावणी दुर्गा माता मंदिर आणि काटोल रोड इथून ही रॅली निघणार आहे। जमीन जिहाद विरोधात आज मुंबईतल्या चेंबूर इथं भाजपचे आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। आमदार नितेश राणे हे आंदोलनात मुख्य वक्ते असणार आहेत। राज्यातील MPSC परीक्षेत करण्यात आलेल्या बदलाविरोधात दापोली कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे। या आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्यानं विद्यार्थ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध केला। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला। वाशिम शहरातील वाहन पार्किंग आणि अनधिकृत फेरीवाल्यांवरून मनसे आक्रमक झाली। अनेकदा तक्रार देऊनही कुणीही लक्ष देत नसल्यानं मनसेनं वाशिम नगर परिषदेच्या बांधकाम कार्यालयात तोडफोड केली। कडक कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापीठापुढे ही सुनावणी होईल। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडते आणि महत्त्वाच्या 3 विकास आराखड्यांचं देखील यामध्ये सादरीकरण केलं जाणार आहे। याशिवाय मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णयही अपेक्षित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या 15 फेब्रुवारीला उल्हासनगर शहरात येणार आहेत आणि यावेळी महापालिकेच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत 2 दिवस नाशिक दौऱ्यावरती असणार आहेत। संजय राऊत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज वसई दौऱ्यावरती दुपारी 2 वाजता ते AC लोकलनं वसईत दाखल होणार आहेत।
काँग्रेसचा हात से हात जोडो अभियान मुंबईत येत्या 18 फेब्रुवारीपासून प्रत्येक प्रभागात राबवण्यात येणारे मुंबई महापालिकेची निवडणूक कधी होणार हे अनिश्चित असलं तरी त्याची तयारी काँग्रेसने सुरू केली। खिंड लढवण्याआधीच विखे पाटील पळून गेले, पण मी काँग्रेसची जबाबदारी सांभाळत खिंड लढवली, असं प्रत्युत्तर बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांना दिलं। सत्यजित तांबे जर काँग्रेसमधून निवडून आले असते तर आनंद द्विगुणित झाला असता, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली। गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रोजगार आणि शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला। गडचिरोलीच्या विकासावरून त्यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली। पहाटेच्या शपथविधीबाबत पवारांना माहिती होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला। याबाबत त्यावेळी जे काही घडलं ते केवळ शरद पवार आणि अजित पवार हेच सांगू शकतील। तसंच हा केवळ देवेंद्र फडणवीस यांचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं रोहित पवार म्हणाले। बुलढाण्यामध्ये पीक विम्याच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आमरण उपोषण सुरू केले। तूर कापसाला योग्य भाव देण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार तात्काळ मागे घ्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आणि त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मिरवणूक आणि सभेसाठी पोलिसांनी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी दिली होती, मात्र जवळपास 12 वाजेपर्यंत मिरवणूक सभा चालल्यानं कार्यक्रमाचे आयोजक वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या ते दौऱ्यावरती येणार आहेत आणि या दौऱ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन देखील ते करतील। रत्नागिरीच्या दापोली पंचायत समितीची आमसभा पार पडली। यावेळी आमदार योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेत। विकास कामांमध्ये हयगय खपून घेतली जाणार नाही, अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील दहिवद इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। धनगर समाजाचा पेहराव धारण करून मिरवणुकीत ते सहभागी झाले होते। नांदेडमध्ये पोलीस दलातील महिला पोलिसांचा लिंग परिवर्तनासाठी संघर्ष सुरू आहे। या महिला पोलिसाने वरिष्ठ पोलिसांकडे विनंती देखील केलेली आहे, मात्र दाद मिळाली नाही, त्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। यावेळी न्यायालयाने त्या पोलीस महिलेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाण्याचा सल्ला दिला। भिवंडीत जिल्हा प्रशासनाची मुंब्रा कोपर आणि भिवंडी खाडीत अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या पंपांवर त्यांनी कारवाई केली आहे। या कारवाईत 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बदलापूर शहरातील तालुका क्रीडा संकुल हे नक्की खेळण्यासाठी आहे की वाहन पार्क करण्यासाठी आहे, असा सवाल खेळाडू करताना दिसतात। कारण मैदानाशेजारी शाळा असल्यानं पालक वाहनं मैदानात पार्क करतात आणि त्यामुळे वाहनं पार्क करायला मनाई करावी, अशी मागणी खेळाडूंनी केली। उमेश कोले हत्या प्रकरणातील आरोपींनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली। या प्रकरणी अमरावतीतून 11 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। कोरोना काळातील टोल वसुलीच्या नावाखाली MPEL कंपनीनं IRB कंपनीचा 71 कोटींचा फायदा करून दिल्याच्या आरोपांवरून दाखल जनहित याचिकेची कोर्टानं दखल घेतली। या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ACBनं गृह विभागाकडे मागितलेल्या मंजुरीचं काय झालं, अशी विचारणा राज्य सरकारकडे करण्यात आली आहे। साल 2002च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी ख्वाजा युनुसच्या कोठडी मृत्यू प्रकरणातील त्या 4 पोलिसांना पुन्हा आरोपी करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली। युनुसची आई आसिया बेगमच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली। 10 वर्षीय नातवाने आजीने चप्पल घेतली नाही याचा राग मनात धरून गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या बोडाखा कासारी इथं घडलेला आहे। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस तपास करतात। आत्महत्येस संस्थेतील वातावरण कारणीभूत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून या घटनेची चौकशी करण्यासाठी IITने संस्थांतर्गत समिती नेमलेली आहे। अशा घटना घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असं IITच्या प्रशासनाने स्पष्ट केलं।
वसईत कार चालकाने वाहतूक पोलिसाला 1 किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना जी ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। वसईत एका वाहन चालकानं सिग्नल तोडल्यानंतर त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक पोलिसाला जोरदार त्याने धडक दिली। तब्बल 1 किलोमीटर अंतरापर्यंत गाडीवरनं वाहतूक पोलीस सोमनाथ चौधरी यांना त्यानं फरफटत नेलं। वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात दिवसाला सरासरी 2 वाहनांची चोरी होते। 2022 या वर्षात आयुक्तालयात तब्बल 844 वाहनं चोरीचे गुन्हे दाखल झालेत, त्यातील 461 गुन्ह्यांची उकल झाली। पहिल्या विद्युत दुमजली वातानुकूलित बसमुळे बेस्टचा खर्च जो आहे तो प्रति किलोमीटर 56 रुपये आहे आणि 75 रुपये उत्पन्न आहे, त्यामुळे 19 रुपयांचा निव्वळ नफा बेस्टच्या तिजोरीत जमा होणार आहे। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या कायाकल्प योजनेची पालघर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाली आहे। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यामध्ये आमूलाग्र बदल झालाय। 23 आरोग्य केंद्र जिल्हाबाह्य मूल्यांकनासाठी पात्र ठरले आहेत। चेंबूरकर वर्षभर चेंबूर महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात। चेंबूर सिटीझन वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित चेंबूर महोत्सव 2023 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा दिमाखात साजरा केला जाणार आहे। 16 ते 20 फेब्रुवारीपर्यंत मुंबईकरांना या महोत्सवात सहभागी होता येईल। यंदा 5 ते 6 लाख मुंबईकर चेंबूर फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईत व्हॅलेंटाईन डे निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी वेगवेगळ्या वयोगटातील जोडप्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती अशी की पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ भीषण अपघात झालाय। पुलाकडून येणाऱ्या 4 चाकी वाहनाने महिलांच्या घोळक्याला उडवलं। या अपघातात 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून 13 महिला जखमी झाल्या। खरपुडी फाट्याजवळ हा अपघात घडलेला आहे। या घोळक्यात 18 महिला होत्या अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। तसंच या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीतीही वर्तवण्यात येते। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। रायचंद, काय तपशील? विशाल, आपल्याला माहिती आहे पुण्याकडनं नाशिक जाताना राजगुरुनगरचा जो खरपुडी फाटा आहे तो तीव्र उतार आहे त्या ठिकाणी आणि याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला हॉटेल आणि मंगल कार्यालय आहेत। काल या ठिकाणी एक लग्न सोहळा होता आणि या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने स्वयंपाकासाठी ज्या महिला होत्या शेजारच्या गावातल्या 14 पेक्षा जास्त महिला होत्या, सगळ्या स्वयंपाक करून रात्री 11च्या दरम्यान रस्ता ओलांडत होत्या। तीव्र उतार असल्यामुळं लांबून येणाऱ्या कारला पुढचं काही दिसलं नसावं असं समजतंय आणि रात्रीचा अंधार होता। यात की महिंद्रा कंपनीची कार होती आणि ह्या 14 महिलांना घोळकेने असल्यामुळे एकाच वेळी त्या उडवल्या गेलेल्या, त्यामुळे जागेवरतीच 3 महिलांचा मृत्यू झालेला आहे, तर 7 ते 8 महिला जबर जखमी आहेत। उर्वरित महिलांना जवळच्याच रुग्णालय ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती केलेलं आहे, उपचार सुरू आहे। पण या सगळ्या घटनेने या परिसरात खूप मोठी खळबळ उडालेली आहे, कारण रात्रीच्या वेळेस अशा सगळ्या गरीब घरातल्या महिला रोजंदारीने कामाला ज्या ठिकाणी जातात त्यांच्यावर अशा पद्धतीने काळाचा घातला जातो आणि त्याच्यामध्ये त्या महिला मृत होतात। मृतांचा आकडा कदाचित अजून वाढण्याची शक्यता आहे। रात्रीची ही सगळी घटना असल्यामुळं या ठिकाणी प्रचंड अशी खळबळ उडालेली आहे। विशाल, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल। आता ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी अगदी झटपट। तुर्की आणि सिरियात भूकंपामुळे आतापर्यंत 37,000 जणांचा मृत्यू झाला। या ठिकाणी प्रशासनाकडून अद्यापही बचाव कार्य राबवलं जातं। काठमांडूमध्ये वाहन चालकाची पोलिसांसोबत झटापट झाली आणि यावेळी अनेक वाहनं पेटवण्यात आली असून काही शॉपिंग मॉल्सचीही तोडफोड करण्यात आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं। पाकिस्तानात आर्थिक स्थिती बिकट झाली आहे। या ठिकाणी 1 लिटर दुधासाठी 210 रुपये मोजावे लागत असून 1 किलो चिकनचा दर 1100 रुपयांवरती पोहोचला। महागाईने होरपळलेल्या पाकिस्तानातून आता एक नवा व्हिडिओ समोर आला। एकीकडे पिठाच्या पोत्यासाठी संघर्ष सुरू असतानाच पाकिस्तानात महागडी कॉफी पिण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। पुढे पाहूयात 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वेळ वाढून द्या अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे। पेपर फुटी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाल्यावरच पेपर वाटण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वेळ कमी मिळेल, त्यामुळे त्यांना पुढील 10 मिनिटं वाढून द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे। कॉपी मुक्तीसाठी परीक्षेच्या 10 मिनिटांना कात्री।
कॉपीमुक्त परीक्षा पॅटर्न विद्यार्थ्यांच्या मुळावर. विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून देण्याची मागणी. यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना 10 मिनिटं गमवावी लागणार आहेत. पूर्वी परीक्षेआधी 10 मिनिटं विद्यार्थ्यांना पेपर दिला जात होता. वाढत्या पेपर फुटीच्या घटनांमुळे आता ही पद्धत बंद केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्या मिनिटाला हातात प्रश्नपत्रिका दिली जाईल. सकाळी 11 वाजताच्या पेपरला अर्धा तास आधी 10:30 वाजता तर दुपारी 3 वाजताच्या पेपरला 2:30 वाजता हजेरी लावावी लागणार आहे. पालकांनी या निर्णयाला विरोध केलाय. त्या निर्णयाचा आम्ही आज या ठिकाणी पालक संघटना म्हणून निषेध व्यक्त करतो. कारण असं आहे की ज्या ठिकाणी कॉपी होते ती कॉपी का होते तर त्याच्यासाठी तिथला पर्यवेक्षक आणि त्या परीक्षे केंद्रावरती असलेली इतर यंत्रणा, त्या ठिकाणी ज्या क्लासमध्ये जी एक्झाम चालू आहे ठिकाणी असलेला जो एक परीक्षक आहे, हे सगळेजण त्याला जबाबदार असतात. यासाठी वेळ कमी करणं हा तिथे सोल्युशन होऊ शकत नाही. या डिसिजनमुळे कॉपी करणारी मुलं कॉपी करू शकणार नाही याची काय खात्री. गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की हा त्यांनी डिसिजन मागे घ्यावा. प्रामाणिक मुलांसाठी, जी मुलं कॉपी नाही करत त्यांच्यासाठी त्यांना त्यांची 10 मिनिटं परत भेटावी आणि जी मुलं कॉपी करतात त्यांच्यासाठी त्यांनी काही दुसरी पद्धत काढावी जेणेकरून ते कॉपी करू शकणार नाही. कॉपीमुक्त परीक्षा पॅटर्नचा एक भाग म्हणून ही पद्धत लागू करण्यात येणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. कॉपीमुक्त महाराष्ट्राचं अभियान राबवलं जात आहे आणि हा जो ज्याला गोल्डन पिरियड म्हणता येईल की 10 मिनिटं जो असतात आणि तेवढ्यामध्ये तो पेपर सगळ्यांना ज्ञात झालेला असतो, तेवढ्यामध्ये तो लीक होता कामा नये. अन्यथा तो लीक होण्याची कुठलीच शक्यता नसते आणि त्या दृष्टीने तो प्रयोग केलेला आहे. मुलांना कुठली अडचण करण्याचा ह्याच्या मागचा हेतू नाही. कॉपी परीक्षा पद्धतीला लागलेली कीड आहे. ही कीड मारून टाकण्यासाठी परीक्षेची 10 मिनिटं कमी करणं म्हणजे आजारापेक्षा इलाज भयानक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.